मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 प्रकरण 1 प्राथमिक कलम 2 व्याख्या 2 बाटलीत भरणे त्याचे व्याकरणदृष्ट्या होणारे फेरफार धरून या शब्दप्रयोगाचा अर्थ विकण्यासाठी कोणताही पदार्थ पिंपातून किंवा इतर भांड्यातून काढून तो बाटलीत बरणीत कुंपीत भांड्यात किंवा त्यासारखे पात्र यात भरणे असा असेल। मग त्यासाठी माल तयार करण्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा उपयोग केला असो वा नसो, बाटलीत भरणे या शब्दप्रयोग पुन्हा बाटलीत भरणे असाच होतो। 7 दारूचा गुत्ता या संज्ञेचा अर्थ जी कोणतीही जागा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असेल किंवा तिचा तो भोगवटा करीत असेल, वापर करीत असेल, ती ताब्यात ठेवीत असेल किंवा तिची व्यवस्था पाहत असेल किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवीत असेल आणि जी तिचा वापर केल्याबद्दल किंवा तिच्यात दारू पिण्याची सोय केल्याबद्दल आकार घेऊन किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अशा व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा कमाईसाठी दारू पिण्याची किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याची परवानगी दिली असेल अशी जागा असा समजावा व त्या संज्ञेत या अधिनियमान्वये दिलेल्या लायसन्स वाचून एकापेक्षा अधिक व्यक्तीकडून दारू पिण्याकरिता किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याकरिता जिचा वारंवार उपयोग करण्यात येतो त्या क्लबच्या जागेचा किंवा कोणत्याही इतर जागेचा समावेश होतो। 8 देशी दारू या संज्ञेत भारतात उत्पादन केलेल्या किंवा तयार केलेल्या सर्व प्रकारच्या दारूचा समावेश होतो। 10 विप्रकृत म्हणजे मानवी सेवनास अयोग्य करण्याकरिता ज्यावर विहित केलेली क्रिया केली आहे। 10 विप्रकृत मद्यसार युक्त सिद्ध पदार्थ या संज्ञेचा अर्थ विप्रकृत मद्यसार किंवा विप्रकृत मद्यार्क वापरून केलेला कोणताही सिद्ध पदार्थ असा समजावा व तीत असे मद्यसार किंवा विप्रकृत मद्यार्क यापासून तयार केलेले लाख रोगन फ्रेंच पॉलिश व वॉर्निश यांचा समावेश होतो। 22 मादक द्रव्य या संज्ञेचा अर्थ कोणतीही दारू, मादक औषधी द्रव्य, अफू किंवा शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे मादक द्रव्य म्हणून जाहीर करील असा कोणताही इतर पदार्थ असा समजावा। 23 मादक औषधी द्रव्य म्हणजे भारतातील भांगेच्या झाडाची पाने, बारीक देठ व फुले किंवा फळे येणारी बोंडे यात भांग, सिद्धी किंवा गांजा या सर्व प्रकारचा समावेश होतो। चरस म्हणजे भारतातील भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ, संवेष्टन व परिवहन यासाठी आवश्यक असलेल्या क्रियेव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रिया ज्यावर करण्यात आलेल्या नाहीत अशी। वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या मादक औषधी द्रव्याचे उदासीन पदार्थ घालून किंवा त्याशिवाय इतर केलेले कोणतेही मिश्रण किंवा त्यापासून तयार केलेले कोणतेही पेय। राज्य शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता मादक औषधी द्रव्य म्हणून जाहीर करील असे कोणतेही इतर मादक किंवा अंमली औषधी द्रव्य किंवा पदार्थ व त्यापासून तयार केलेला पदार्थ किंवा मिश्रण हे अपायकारक औषधी द्रव्य अधिनियम 1930 कलम 2 यात व्याख्या केल्याप्रमाणे अफू, कोका, पान किंवा तयार केलेले औषधी द्रव्य असता कामा नये। 24 दारू या संज्ञेत मद्यसार, विप्रकृत मद्यसार, वाईन, बियर, ताडी आणि मद्यार्काचे बनलेले किंवा मद्यार्क असलेले सर्व प्रवाही पदार्थ आणि राज्य शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता दारू म्हणून जाहीर करील असा कोणताही इतर मादक पदार्थ यांचा समावेश होतो। 30 अफू या संज्ञेचा अर्थ खसखशीच्या झाडांची बोंडे, मग ती आपल्या मूळ स्वरूपात असोत किंवा कापलेली किंवा चुरा केलेली असोत किंवा त्यांची भुकटी केलेली असो आणि त्यापासून रस काढून घेण्यात आला असो वा नसो। संवेष्टन व परिवहन यासाठी आवश्यक असलेल्या क्रियेव्यतिरिक्त इतर कोणतीही क्रिया ज्यावर करण्यात आलेली नाही असा स्वाभाविकपणे जमलेला अशा बोंडांचा रस आणि वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या अफूचे गुणविरहित पदार्थ घालून किंवा त्याशिवाय तयार केलेले कोणतेही मिश्रण। परंतु या संज्ञेत 0.2% पेक्षा अधिक प्रमाणात मॉर्फिन नसलेल्या अशा कोणत्याही पदार्थाचा किंवा घातक औषधी द्रव्य अधिनियम 1930 कलम 2 यात व्याख्या केल्याप्रमाणे तयार केलेल्या औषधी द्रव्याचा समावेश होत नाही।